नायगाव येथे आगामी निवडणुका व पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नांदेड लोकसभा पक्ष निरीक्षक दिलीपराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाची बैठक घेण्यात आली। आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, मतदारसंघात पक्ष विस्तार, पदाधिकारी निवडी, बूथ प्रतिनिधी, शिवशक्ती प्रमुख नेमणूक करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेतली होती। उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभा निरीक्षक दिलीपराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी नांदेड लोकसभा निरीक्षक दिलीपरावजी शिंदे, नायगाव विधानसभा जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, गंगाधर बडुरे, महिला आघाडी नांदेड जिल्हा प्रमुख गीताताई पुरोहित, नायगाव तालुका शहर प्रमुख ज्ञानेश्वर बेलकर, उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद पिंपळे, महिला शहर प्रमुख विजयमाला गंगावणे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे नायगाव विधानसभा समन्वयक शुभम बैनवाड आदी पदाधिकाऱ्यांसह अमर शेख, शिवराज मिरकुटे, केशव शिंदे, निजाम शेख, जयवंत बेलकर, ज्ञानेश्वर सूर्यवाड, शिवराज पवळे, नरबा गायकवाड, राजेश मोरे, ताजुद्दीन शेख, प्रकाश बेलकर, गणेश बिद्दार यांची उपस्थिती होती। तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते नरबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 30 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर, शिवशाही न्यूज, नायगाव। आज नायगावमध्ये आज बैठक ठेवलेली आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि रत्नमाला मुंडे संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा प्रमुख गीताताई पुरोहित। आज इथं ह्या संदर्भात बैठक झालेली आहे की शहर प्रमुख त्याच्यानंतर आपले जे महिला आघाडीची जे पदाधिकारीची यादी जी आहे ती कंप्लीट करायची आहे। तर आज याच्यामध्ये शहर प्रमुख म्हणून ताईला निवड केलेला आहे। ताई तुमचं नाव? विजयमाला गंगावणी ताईची आज शहर प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे जे पण पदाधिकारी ताई जे आहे खाली त्यांची तुम्ही निवड करून मला लवकरात लवकर द्यायचं आहे। 1 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे आणि आजची बैठक शिवदूत बूथ प्रमुख शाखा ओपन करायची आहे। असं सर्व पदाधिकाऱ्यांचे हे नेमणूक करण्यात यावा लवकरात लवकर। जय महाराष्ट्र। आजची नायगावची बैठक शिवसेनेचा लोकसभा निरीक्षक म्हणून संघटनात्मक बांधणी और संघटनात्मक कार्य कशा प्रकारे आहे या संदर्भात आढावा बैठक आज आयोजित केली होती आणि या ठिकाणी चांगल्यापैकी कार्य चालू आहे। शिवसैनिकांचं, शाखा प्रमुखांचं, आमचे जिल्हा प्रमुख पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत। भविष्यात याही पेक्षा चांगलं काम करून मजबूतीनं शिवसेनेचं कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये करून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही चांगला यश मिळवू, त्याकरता आम्ही आमची ताकद वाढवून शिंदे साहेबांना दिलेला शब्द खरा करून टाकू आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही आमची उमेदवार निवडून आणू, एवढी मला खात्री वाटते। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड लोकसभाचे निरीक्षक ते दिलीपरावजी शिंदे साहेब इथं आढावा बैठकीस आलेले आहे। या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, नायगाव तालुक्यामध्ये शिवसेनेची काय परिस्थिती आहे, कार्यकारिणीचे किती पदाधिकारी काम करतात, कुठल्या नियुक्त्या झाल्या नाहीत, बूथ प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, शिवदूत असतील, त्यांच्या नेमणुका झाल्यात का नाही, ते काम करतात काय याचा आढावा घेण्यासाठी आले। आजच्या या बैठकीमध्ये तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि शाखा प्रमुखांनी सर्व तालुक्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे। लोक किती प्रवेश केलेत आपल्यामध्ये? आज मोगावच्या बाटा गटातील काही शिवसैनिकांनी नरबाग यांनी आणि त्यांच्या 15 ते 20 लोकांनी आज इथं प्रवेश केलेला आहे। त्या 30 लोकांनी आज प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये काही ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा त्यांच्यासोबत आज शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नायगावच्या शहरामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मुस्लिम समाजाच्या 30 ते 40 तरुणांनी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय, जे एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी जे काम होते ते काम करण्याच्या जिद्दीने ते आज आपल्याकडे आले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।